मला आपल्या सर्वांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगायचंय की ही जी शासन निर्णय जो आम्ही लाडक्या बहिणीचा निर्गमित केला याच्यामध्ये आम्ही कुठलाही बदल केलेला नाहीये। ही मला सर्व आपल्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगायचंय की कुठलेही निकष आम्ही बदल केलेले नाहीयेत। 2.5 लाखाचं उत्पन्न त्याच्यापेक्षा कमी असणं लाभार्थी असण्यासाठी हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित आधीच केलेलं होतं। दुचाकी वाहन असावं, 4 चाकी वाहन नसावं हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित हे केलेलं होतं। ते राज्यातल्या रहिवासी असाव्या, सरकारी नोकरदार नसाव्या, हे जे सगळे निकष आहेत हे पहिल्या शासन निर्णयामध्ये निर्गमित केलेले आहेत। त्याच्यामध्ये कुठलाही बदल आम्ही केलेला नाहीये। आम्ही ज्या वेळेला पहिलं ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या वेळेला स्क्रुटिनी चालू केली त्यावेळेला 70-75 हजार अर्ज असे होते की जे पात्र होत नव्हते, जे त्यावेळेला ड्रॉप करण्यात आले होते। सप्टेंबरमध्ये स्क्रुटिनी केली त्यावेळेला तर 1 लाखापेक्षा अधिक असे अर्ज होते की जे पात्र होत नव्हते। त्याच्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा त्या पद्धतीनं होतं। त्यामुळे अशा पद्धतीचं लाभार्थ्यांची संख्या कमी जास्त होणं हे काही अचानक केलेलं आहे अशातला काही भाग नाही। आणि निकषांमध्ये काही तक्रारी ज्या ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यामध्ये ज्या प्राप्त झालेल्या आहेत, जे एका ह्याच्यावरून 2-2, 3-3 वेळा लाभ घेत आहेत अकाउंट्समधनं, किंवा ज्यांच्या 4 चाकी वाहनं आहेत पण तरी सुद्धा ते अशा जे काही कंप्लेंट बेस्ड आहेत त्या संदर्भातली चौकशी करून त्यांचा आधीचा कुठलाही लाभ आम्ही त्यांच्या अकाउंटमधून परत घेतलेला नाही। अशा पद्धतीचा कुठला निर्णय झालेला नाही। फक्त क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये जे पात्र ठरत नाहीयेत त्यांना त्या महिन्यापासूनचा लाभ हा बंद करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी ही पावलं उचललेली आहेत। आम्ही असल्या प्रकारची मी आपल्याला त्या संदर्भातली माहिती ही मगाशी सुद्धा दिली की आम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या वेळेला आम्ही स्क्रुटिनी करायला सुरुवात केली त्याही वेळेला 77,000 पेक्षा अधिक महिला या अपात्र झालेल्या होत्या। ऑगस्ट महिन्यामध्ये, सप्टेंबरमध्ये केली त्याही वेळेला 1 लाखापेक्षा झाल्या होत्या। ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे, ही काही निवडणुकीनंतर चालू केलेली नाही। आता आरटीओच्या माध्यमातून जशी स्क्रुटिनी करतायत कडक, अशी त्या काळात न करता सरसकट लाभ दिले। त्या काळामध्ये दादा असतील, देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, हे सांगत होते की कुठलीही महिला त्यापासून वंचित राहणार नाही। प्रत्यक्षात आता मात्र सरकार स्क्रुटिनी आणि जास्तीत जास्त महिला, मला असं वाटतंय की काही विरोधक आणि काही माध्यम अशा पद्धतीचा अपप्रचार करत आहेत। या आधी सुद्धा 2-2.5 लाखापेक्षा अधिक महिला ज्या निकषामध्ये बसत नव्हत्या त्या अपात्र झालेल्या आहेत, पण त्यावेळेला त्या संदर्भातली दुर्दैवानी माहिती ही त्या ठिकाणी माध्यमांकडून दिली गेली नाही। आता ती योजना यशस्वी झाल्यानंतर या संदर्भातला एक अपप्रचार केला जातोय की आताच ही स्क्रुटिनी चालू केली आहे। ऑक्टोबरमध्ये पण झालेली आहे, डिसेंबरमध्ये पण झालेली आहे। आणि मी आपल्याला वारंवार सांगत आहे की कंप्लेंट बेस्ड स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून ज्या वेळेला कंप्लेंट्स प्राप्त होतात त्यावेळेला काही माध्यमच आम्हाला सांगत होती की अशा पद्धतीच्या काही चुकीचे काही हे मिळते तर आपण त्याच्यावर काही ना काही जे गरजू आहेत त्यांच्यापर्यंत हा लाभ पोचला पाहिजे। त्यामुळे सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यामध्ये पण ही अशा पद्धतीची व्हेरिफिकेशन झालेली होती। आता आणखीन ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये काही कंप्लेंट प्राप्त झालेल्या आहेत तर त्या संदर्भातली सुद्धा सुरू आहे। आणि ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे। ही जानेवारी महिन्यामध्ये, फेब्रुवारी महिन्यामध्ये जसे जसे रजिस्ट्रेशनच्या चौकशा होत जातील त्या पद्धतीने ही होणार आहे। आणि आम्ही कुठल्याही गरजू महिला आणि जी पात्र आहे योजनेसाठी तिला आम्ही कधीही लाभापासून महायुतीचं सरकार वंचित ठेवणार नाही। तर आपण पाहिलेलं असेल, स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी मोठी बातमी लाडकी बहीण योजनेसंदर्भात दिलेली आहे। निकषांबाबत त्यांनी काय म्हटलेलं आहे त्याची डिटेलमध्ये माहिती आपण पाहणार आहोत। तर बघा, आतापर्यंत तुम्हाला 10,500 रुपये भेटलेले असतील। आतापर्यंत तुमचे पैसे आलेत का? कमेंट बॉक्समध्ये आले असतील तर धन्यवाद म्हणून नक्की पाठवा। जर आलेले नसतील तर ते पैसे कधीपर्यंत भेटू शकतात आणि तुमचा 8वा हप्ता जो आहे फेब्रुवारी महिन्याचा तो कधीपर्यंत भेटणार आहे त्याची देखील अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की पाहत राहा व या व्हिडिओला एक लाईक नक्की करा जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला असेच भेटत राहतील। बघा, राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरली। लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्यातील बहुतांश महिलांनी घेतला। ही योजना सुरू झाल्यापासून राज्याच्या तिजोरीवर बहार पडत असल्याचं बोललं जात आहे। महायुतीचं सरकार आलं, सरकार स्थापन झाल्यानंतर नव्या मंत्रिमंडळात या योजनेसंदर्भातील निकषात काही बदल करण्यात आले। मात्र याच निकषांबाबत महिला
आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे. निकषात बदल केले की नाही त्यांनी स्पष्टपणे या ठिकाणी बोलताना सांगितलेलं आहे. सुरुवातीला आपण लाईव्हमध्ये ते देखील पाहिलेलं असेल. बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील निकषाबाबत काही बदल केल्यानंतर अपात्र महिलांनी योजनेतून नाम कमी करण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेतला होता. लाखो लाडक्या बहिणींनी अर्ज मागे घेण्याबाबत सरकारकडे प्रस्ताव पाठवला. तसेच सरकारनेही अर्ज मागे घेतले आहेत. तर काही लाडक्या बहिणी निकष जे आहेत ते मागे घेण्याच्या मार्गावरती आहेत. तर बघा, आता अर्ज जे आहेत मागे घेण्याच्या मार्गावरती आहेत, परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषाबाबत बदल करण्याबाबत माहिती राज्यात पसरल्यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवरती चांगला निशाणा साधला. आरोप करत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लवकरच बंद होणार असल्याचा दावाही त्यांनी केला. तर अशातच निकष काही बदलले गेले आहेत की नाही यावर महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मोठी प्रतिक्रिया दिलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषात आम्ही कोणतेही बदल केलेले नाही असं त्यांनी स्वतः म्हटलेलं आहे. तर बघा, कुठल्याही निकष तुमचा बदलण्यात आलेला नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कोणत्याही निकषात बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणी निकषात बसत नाहीत, फक्त अशाच लाडक्या बहिणी या योजनेपासून वंचित राहणार आहेत. लाडकी बहीण योजना यशस्वी झाल्यानंतर काही माध्यमांनी अपप्रचार केला. पात्र महिलांचे देखील लाडकी बहीण योजनेतून नाव वगळण्यात येत आहे असं देखील म्हटलं. परंतु गरजू आणि ज्या पात्र आहेत त्यांना योजनेच्या लाभापासून महायुतीचं सरकार कधीही वंचित ठेवणार नाही असा दावा स्वतः मंत्र्यांनी केलेला आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये जो पहिला GR आलेला होता त्या GR नुसारच सर्व पात्रता, अटी आणि शर्ती असणार आहेत. त्यांनी बोलताना ही माहिती दिली. त्याचसोबत महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्ही जर अपात्र ठरत असाल तर तुमच्यावरती कुठलीही कार्यवाही होणार नाही. तुमचे पैसे जे आहेत आतापर्यंत लाभ भेटलेला ते देखील पुन्हा घेतले जाणार नाहीत. मात्र त्या महिन्यापासून तुम्हाला या ठिकाणी पुढील लाभ भेटणार नाही. त्यांनी सांगितलं की ज्या खरंच पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या जो पण इन्स्टॉलमेंट आहे प्रत्येक महिन्याचा तो भेटत राहील, तो कधीही बंद होणार नाही आणि योजना देखील कायमपणे अखंडपणे अशाच पद्धतीने सुरू राहील. त्याच्याबद्दलचे सर्व प्रयत्न चालू आहेत. तर ही सर्व माहिती दिली त्यांनी माध्यमांशी बोलताना. आता महत्त्वाचं आहे ते म्हणजे लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता कधी भेटणार त्याच्याविषयी ऑलरेडी उपमुख्यमंत्र्यांनी गुड न्यूज दिलेली होती. स्वतः अजितदादांनी चेकवरती साईन केलेली आहे असं त्यांनी सांगितलं होतं आणि जो 8व्या हप्त्याचा निधी आहे तो देखील मंजूर करून महिला व बालविकास विभागाकडे या ठिकाणी देण्यात आलेला आहे अशी माहिती त्यांनी दिली. तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत तुम्हाला 7 हप्ते मिळाले होते. आता सर्वांचं लक्ष लागलेलं होतं ते म्हणजे 8वा हप्ता कधी भेटणार त्याकडे, म्हणजेच फेब्रुवारी महिन्याचा. तर त्याच्याबद्दलची माहिती आपण आता बघतोय. बघा, आता जर आपण बघितलं या ठिकाणी तर त्यांनी सांगितलेलं होतं बोलताना की 8 दिवसामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता भेटून जाईल पुढील 8 दिवसामध्ये. तर म्हणजेच या ठिकाणी आपण जर पाहिलं 24 तारखेपासून 28 तारखेपर्यंत तुम्हाला कधीही लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो आहे 8वा तो तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होईल. 24 तारखेला या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सोमवार आहे. 24, 25, 26, 27 आणि 28 ह्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्हाला पैसे यायला सुरुवात होईल. कारण की आतापर्यंत जे पण पैसे या ठिकाणी आलेले आहेत ते शेवटच्या आठवड्यामध्ये सर्व हप्त्यांचे पैसे जमा होतात. तर त्याविषयी त्यांनी म्हटलेलं होतं की फेब्रुवारीचा हप्ता कधी भेटणार त्याच्याबद्दल त्यांनी म्हटलं मी इथे येण्यापूर्वी चेकवरती सही करून आलेलो आहे, त्यामुळे लवकरच फेब्रुवारीचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील अशी माहिती स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली होती. आता 2100 रुपये कधीपासून भेटणार तर ती देखील तुमच्यासाठी गुड न्यूज असणार आहे. कारण की 1500 रुपयावरनं तुमची 600 रुपयामध्ये त्यात वाढ करून 2100 रुपयाचा हप्ता तुम्हाला दिला जाणार आहे. 2100 रुपये हप्ता दिला तर लाडक्या बहिणींना अजून खूप मोठी मदत या ठिकाणी भेटणार आहे. तुम्हाला वाटतं का 2100 रुपयांनी हप्ता जो आहे तो या ठिकाणी भेटत राहावा? कमेंट बॉक्समध्ये येस म्हणून टाईप करा जेणेकरून सर्वांना माहिती समजेल. तर बघा, 2100 रुपयाचा हप्ता 100% तुमचा चालू होणार आहे. त्याविषयी स्वतः मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळेस सरकार स्थापन झालं होतं पहिल्याच पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं की आम्ही 100% ही वाढीव रक्कम जी आहे त्याच्याबद्दल विचार करून त्याची तरतूद करणार आहोत आणि ती भेटणार आहे. तर आमचं सरकार राज्यात आलं तर सत्तेत आलं तर आम्ही 2100 रुपये देऊ अशी घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली होती जाहीरनाम्यामध्ये निवडणुकीच्या वेळी. तर आता पुन्हा एकदा राज्यात महायुतीचं सरकार आलेलं आहे त्यामुळे 2100 रुपये कधीपासून मिळणार याकडून सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. तुम्ही देखील त्याची वाट पाहत असाल. मात्र राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतरच यावरती निर्णय होण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लाभार्थी महिलांना दर महिन्याला 2100 रुपये मिळण्याचा अंदाज आहे आणि आता ती 2100 रुपयाची घोषणा होण्याबद्दलची जी वाट आहे तुमची पाहण्याची प्रतीक्षा जी आहे ती लवकरच संपणार आहे. ते दिवस आता जास्त दूर नाहीत कारण की मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्येच या ठिकाणी अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू होणार आहे आणि त्या अधिवेशनामध्येच या ठिकाणी याबद्दलची घोषणा होऊ शकते अर्थमंत्र्यांकडून. तर संपूर्ण मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून सर्व अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील. धन्यवाद.